दिव्यांची अमावस्या. दिव्यांची पूजा करताना त्यांना तेवत ठेवून आपण ती पूजा करू शकत नाही. हे असं झालं की सुहासिनीला भोजनास बोलावून तिला स्वयंपाक करायला लावल्याप्रमाणे. दिवे पुढे येणारे श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष हे 5 महिने सतत तेवत राहणार असल्यामुळे त्यांना स्वच्छ घासून पुसून त्यांची पूजा करून गोडाचा नैवेद्य दाखवून कणकेच्या दिव्यांनी त्यांना ओवाळून त्यांची पूजा करायची असते. दुसरं, कळसावरचा नारळ तुम्ही दर पौर्णिमेला किंवा अमावस्याला बदलायचा असतो. मी दर अमावस्याला बदलते. जो नारळ नवीन ठेवते आणि जो नारळ काढलेला असतो त्या नारळावर कापूर ठेवून तो पूर्ण घरातून कापूर फिरवून मेन दरवाजावर त्याला ओवाळून आपल्याला उतरून टाकून तो फोडायचा असतो. तो आपण स्वतः खायचा नसतो. दुसरा, आजच्या ज्येष्ठ पुत्रास किंवा पुत्रीस कणकेच्या दिव्याने ओवाळून त्यांची नजर काढायची असते.